छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेसाठी उपोषण तीव्र. जिजाऊ ब्रिगेडच्या सरोजताई देशमुख यांचा पाठिंबा, आंदोलनाचा इशारा. हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुन्नाभाऊ शिंदे व बालाजी ढोणे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले. बुधवारी उपोषणस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सरोजताई देशमुख यांनी भेट देत आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला. यावेळी दिनेश रावते, राम पतंगे, विलास वानखेडे, उदय देशपांडे यांच्यासह मराठा व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाल्या, महाराजांची जयंती असल्याने आम्ही संयम बाळगला आहे. मात्र तात्काळ जागा निश्चित न झाल्यास उपोषणाचे रूपांतर तीव्र आंदोलनात करावे लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. प्रशासनाने केवळ तोंडी आश्वासन न देता लेखी आश्वासन द्यावे, तसेच तातडीने प्रस्ताव तयार करून तहसीलदार, एसडीएम व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली. दिनांक 10 ऑगस्ट 2023 पासून पुतळ्यासाठी जागेची मागणी प्रलंबित असून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 18 पगड जातीतील समाज बांधवांच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका. शिवरायांच्या जयंतीपूर्वी हा प्रश्न निकाली काढा असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला केलं आहे. दरम्यान या संवेदनशील विषयावर प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे संपूर्ण हिमायतनगर शहराचे लक्ष लागलं आहे. जे आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागेसाठी कुठेतरी आमच्या बांधवांना उपोषण करावं लागत आहे. हे एक शर्म हयाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या शहरामध्ये महाराजाच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायला प्रशासन असो किंवा इथलं नगरपालिका प्रशासन असो यांना वेळ लागत आहे. कारण जर आपण महाराजाच्या पुतळ्याची पूर्णाकृती पुतळ्याच्या स्मारकासाठी जर जागा मागण्यासाठी आपल्याला जर उपोषण करावं लागत असेल तर याच्यापुरता कुठलीही शोकांतिका नाही. तर आमचं म्हणणं असंच आहे की आमचे जे मराठा 2 बांधव इथं बसलेले आहेत, आमच्या सोबत 18 पगड जातीचा सर्व समाज आहे. इथं समाजात कुठलीही तेढ निर्माण करू नये. सरळ सरळ प्रशासनानं पूर्णाकृती पुतळा शिवाजी महाराजांचा यांच्या जागेसंदर्भात त्यांना जागा लवकरात लवकर उभी करून द्यावी. अन्यथा जे काय आमचे बांधव बसलेले आहेत उपोषणाला, यांच्या जर उद्या तब्येतीवर कमी जास्त झालं तर इथं आंदोलन छेडलं जाईल. आणि उपोषणासाठी आज 2 आमचे मावळे बसले तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इथं 1000 मावळे बसण्यात येतील. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. शासनाची मानवी तेवढ्या गांभीर्याने दखल घेतली जात नाही. तर असंच चालू राहील तर आपली पुढची भूमिका काय राहणार? असंच जर चालू राहिलं, इथं जर प्रशासनाचा माणूस येत आहे 1 ते 2 दिवसामध्ये किंवा आज नाही आला, कारण आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तर उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जयंती झाल्याच्या नंतर परवाला आम्ही इथं बंदची हाक देणार. कारण इथले जे काय आमचे सर्व समाज बांधव आहेत हे मिळून उद्या ठरवतील आणि पुढचा निर्णय हिमायतनगर येथील आमचे समाज बांधव घेतील. सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. खरं तर हा फरवरीचा दिवस आहे आणि सगळीकडे तुम्हाला माहिती आहे की शिवजयंतीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धामधूम सुरू असते महाराष्ट्रभर, देशभर. असं असताना सुद्धा खूप मोठी इथं हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणी एवढी मोठी शोकांतिका आहे की उद्या महाराजांची जयंती आहे आणि आज आमचे 2 मावळे उपाशी पोटी महाराजांच्या जागेसाठी बसलेले आहेत. खरं तर म्हणजे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जे आपलं राज्य असेल, देश असेल, सगळं चालत असतो आणि त्या महाराजांच्या जागेसाठी जर आपल्याला एवढे अभिन्न होत असेल, एवढं बसावं लागत असेल आणि एवढं जर मोठं राजकारण केलं जात असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर जागा देणे ही खूप मोठी गोष्ट नाहीये. नगर पंचायतमध्ये ज्या त्यांच्या अंडर जागा येतात त्या जागा त्या स्वतः देऊ शकतात. कारण आपली नगरपंचायत असो का कुठलंही शासन असो, आज आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावरच आपलं राज्य चालतंय आणि 18 पगड जातीतील लोक आज सोबत आहेत. खरं तर तुम्ही म्हणू शकत नाही की याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होतोय, मुळीच होणार नाहीये. कारण सगळ्याच मावळ्यांचं म्हणणं आहे की महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे. आणि आपलं एक आकर्षण असतं, प्रत्येक शहराचं एक आकर्षण असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा असला पाहिजे, पूर्णाकृती असला पाहिजे. हे प्रत्येक शहराचं आकर्षण आहे आणि तेच कुठं आपल्या इथं दिसत नाही. खरं तर माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे 18 पगड जातीतील मावळे, त्यांना जरी इथं वाटत असेल की 2 मावळे आमचे बसले आहेत, पण 2 मावळे नसून माहिती आहे का अखंड महाराष्ट्रातील, अखंड तालुक्यातील, जिल्ह्यातील, गावागावातील मावळे उद्यापासून इथे यायला सुरुवात होईल. खरं तर यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. ह्यामध्ये जर काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली तर निश्चितपणे माहिती आहे का शासन प्रशासन जबाबदार राहणार आहे. जरी आता 2 दिवस आम्ही महाराजांची जयंती आहे म्हणून शांततेने बसलो
जरी पुढील काही दिवसामध्ये जर तुम्ही याचा गांभीर्याने विचार नाही केला आणि महाराजांच्या जागेसाठी तुम्ही पूर्ण विचार करून जर जागा देण्यासाठी त्यासाठी तुम्ही जी लिगली कारवाई जर नाही केली तर माहिती आहे का जनआंदोलनही छेडलं जाईल आणि अखंड मावळे इथं माहिती आहे का यांच्यासोबत येऊन बसल्या जातील आणि पूर्णपणे हे शहर बंद केल्या जाईल. हे खरं तर आम्ही सांगत नाही तर तुम्हाला आव्हान करत आहोत, कारण महाराजांसाठी आम्ही तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कोणाचा दबाव येईल, कोणी म्हणजे प्रशासनाचा दबाव येईल, शासनाचा दबाव येईल, पण महाराजांसाठी माहिती आहे का कुठल्याही केसेस घ्यायला लाठी खरं तर हे बोलायला नाही पाहिजे का तर आपण असं बोलणं म्हणजे चांगलं नाही आहे, पण कुठल्याही स्तराला जायची आज आमची मावळ्यांची तयारी, कारण महाराज म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे, दैवत आहेत, महाराज म्हणजेच आमचे देव आहेत. तर हे खरं तर शासनानं प्रशासनानं समजून घ्यायला पाहिजे. यामध्ये कुठलीही कारवाईला आम्ही बिलकुल घाबरणारे नाही आहेत. निश्चितच आमच्या आज हे मावळे उपाशी बसलेले आहेत, त्यांच्या परिवाराचा त्यांनी विचार करावा आणि त्यांना वाटतच जेव्हा तब्येत वगैरे बिघडली तर आम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ. तुम्हाला हे सुद्धा कुठंच बिलकुल केल्या जाणार नाहीये. खरं तर महाराजांच्या जागेचे गांभीर्याने विचार करावा, नाही तर असंख्य मावळे इथं जमा होतील आणि पुढील मग आम्ही स्वतः माहिती आहे का आमच्या सुद्धा एवढी हे आहे की आम्ही सुद्धा जागा कशी मिळवून घ्यायची ते सुद्धा आम्ही मावळे ठरू. महाराजांसाठी आम्ही कुठल्याही ठराला जायला तयार आहोत. काल पदाधिकाऱ्यांनी भेटी दिली. हा प्रश्न आमच्याच नाही, प्रशासनाचा आहे, कलेक्टर ऑफिसचा असं समजावून सांगून उपोषण उठवण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर मला शासन प्रशासनाला हेच सांगायचं की महाराजांसाठी माहिती आहे का तुमची जी पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत जे काही असो, तुमचं नगरपालिका ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महाराजांच्या जीवावर चालतात, बरोबर आहे की नाही. आणि आपली जी जागा आहे पूर्ण माहिती आहे का अखंड महाराष्ट्राची सातबारा, जगाची सातबारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे. त्यासाठी मला तर वाटतं की कलेक्टर साहेब असो का तहसीलदार साहेब असो कोणी असो, त्यांनी माहिती आहे का सर्वस्व विचार करून यासाठी म्हणजे लेखी न देता तुम्ही जर आश्वासन देऊन जर मागे पण आता दादा बोलले की 2023 मध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही जेव्हा सत्ता येईल आमची किंवा आमचे जेव्हा नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, जे कोणी असतील, कुठल्याही पक्ष असो, जे कोणी येतील तेव्हा आपल्या या जागेचा प्रश्न सोडवला जाईल. पण आता 2 महिन्यापासून आपल्याला माहिती आहे की मध्ये ह्याची राजकारणाची घोडदौड सुरू होती, म्हणजे सगळीकडे सुरू होतं की बाबा म्हणजे इथं लिगली लोक नाही आहेत, ह्या केल्या जाणार नाही. पण त्या सगळे आता प्रश्न सुटलेले आहेत आणि तुम्ही ह्या गोष्टी स्वतः करू शकताय. आणि खरं तर तहसीलदार साहेब असतील, SDM साहेब असतील किंवा नगरपालिका CO असतील किंवा कलेक्टर साहेब असतील, यांनी सुद्धा खरं तर यामध्ये पूर्णपणे लक्ष घालावं. कारण जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या इथली कायदा व सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि जर याच्यामध्ये शांतता ठेवायची असेल शहरामध्ये तर निश्चितपणे तुम्हाला जागा देणं आहे. खरं तर नगरपालिकेमध्ये जे निवडून आलेले आपले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील किंवा आपले जे CO साहेब असतील, यांनी सर्वानुमताने खरं तर ठराव पास करावा, लिगली आपल्या SDM कडे द्यावा आणि SDM साहेबांनी सुद्धा कलेक्टर साहेबांकडे देऊन त्यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन माहिती आहे का आपल्या मावळ्यांचं जे म्हणणं आहे, मावळ्यांचं म्हणण्यापेक्षा 18 पगड जातीतील समाजाचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे. का तर माहिती आहे का आपलं सर्वस्व महाराज आहेत आणि महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे.